हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज वनरक्षक भरती प्रक्रिया आपण जाणून घेऊयात, ज्याच्यामध्ये वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम काय असतो, त्याच्यानंतर ग्राउंडची चाचणी कशी होते, किती गुणांसाठी होते, त्याच्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं करावं, त्याच्यानंतर वनरक्षक भरतीसाठी येणारे जे प्रश्नाचं स्वरूप कसा असतो, त्याच्यानंतर वेतन किती असते, कामे कोणती असतात. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पासून पूर्ण शेवटपर्यंत वनरक्षक भरतीचा अभ्यास करणार आहोत. तर सदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत असेल किंवा 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असेल, ज्यांच्या समोर वनरक्षक भरतीचं टार्गेट असेल, याकरिता एकंदरीत वनरक्षक भरती काय आहे ही सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर पहा, सुरुवात करूया पहिल्या पॉइंट पासून. वनरक्षक भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय आहे, हा पहिला पॉइंट आहे. शैक्षणिक पात्रता ज्याला क्वालिफिकेशन म्हणतो, तर क्वालिफिकेशन असं आहे की 12वी मध्ये सायन्स पाहिजे. 12वी मध्ये तुम्हाला काय आहे, सायन्स पाहिजे. आणि सायन्स जर नसेल तर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता येते. मात्र आर्ट्स मध्ये तुम्हाला हे 2 विषय आवश्यक आहेत. एक भूगोल विषय असावा किंवा त्याच्यामध्ये अर्थशास्त्र विषय असणं आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना इथं भूगोल किंवा अर्थशास्त्र विषय आवश्यक आहे. आणि सायन्स असेल तर काय प्रॉब्लेमच नाही. आता हा जनरल पॉइंट झाला. त्याच्यानंतर जर अनुसूचित जमाती असेल, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं 10वीची अट आहे, 12वीची आवश्यकता नाही. 10वी बेसवर सुद्धा फॉर्म भरू शकतात. मात्र वयोमर्यादा 18 कंपल्सरी आहे, 18 वर्ष पूर्ण पाहिजे. तर इथं यांना 12वीची आवश्यकता नाही, 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा, माजी सैनिक असेल यांच्याकरिता सुद्धा 10वीच आहे. आणि त्याच्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले जे काही कर्मचारी असेल किंवा मग त्याच्यानंतर वनखबरे असेल, यांच्याकरिता सुद्धा 10वीच पात्रता आहे. जे जनरल असतात वनरक्षकसाठी त्यांना 12वीची अट आहे. आणि याच्यामध्ये एसटी, माजी सैनिक आणि त्याच्यानंतर इतर जे घटक आहेत यांना 10वीची पात्रता आहे. म्हणजे इथं 10वी उत्तीर्ण यांना आवश्यक आहे. जनरल वाल्यांना 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना भूगोल आणि अर्थशास्त्र विषय आवश्यक आहे. तर पहिली अट काय आहे, शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी. आता याच्यात आपण ज्या गटात येतो त्यानुसार शैक्षणिक पात्रता हवी आहे. त्याच्यानंतर पहा, वयोमर्यादा आहेत, एज लिमिटेशन्स काय आहेत, वयोमर्यादा. आता खुला प्रवर्ग असेल त्यांच्याकरिता 18 ते 27 वर्ष वयोगट आहे. ज्याच्यामध्ये मागास प्रवर्ग असेल यांच्याकरिता 18 ते 32 वयोगट आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. 10वी जरी उत्तीर्ण असाल वयाच्या 16व्या वर्षी, मात्र एज जे ग्रुप आहे तुम्हाला 18 कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असेल यांच्याकरिता वयोमर्यादा जास्त आहेत, 45 पर्यंत आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. एज लिमिट ओपनच्या विद्यार्थ्यांना 18 ते 27 आहे, कॅटेगरीमध्ये येणारे 18 ते 32 आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तसाठी 18 ते 45 वयोगट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, आपल्याला शारीरिक पात्रता लक्षात ठेवावी लागेल. शारीरिक पात्रता काय आहे, शारीरिक पात्रतेमध्ये विषय आहे उंचीचा आहे. विषय आहे उंची, हाईट किती लागते. इथं हाईट आपण सेंटीमीटर मध्ये बोललेलं आहे. सेंटीमीटर मध्ये पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर आहे. पुरुष गटासाठी किती आहे, 163 आहे. जे पोलीस भरतीसाठी 165 सेंटीमीटर आहे. वनरक्षक मध्ये किती आहे, 163 सेंटीमीटर आहे. आता छातीचा जो घेर आहे न फुगवता 79 सेंटीमीटर आहे. आणि याच्यामध्ये फुगवता 84 सेंटीमीटर आहे पुरुष गटांसाठी. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये 163 आहे. आता स्त्रीसाठी जे हाईट आहे, उंची जी आहे, उंची मात्र किती आहे, याच्यामध्ये 150 सेंटीमीटर आहे हाईट. जे पोलीस भरतीसाठी 155 रिक्वायरमेंट असते, इथं मात्र काय आहे, 150 सेंटीमीटर स्त्री गटासाठी उंची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे पहा, अनुसूचित जमातीसाठी जे उमेदवार असतात एसटी कॅटेगरीमध्ये येणारे, यांच्याकरिता पहा, हाईट जी आहे पुरुषांसाठी 152 सेंटीमीटर आहे, 152 सेंटीमीटर. आणि स्त्रीसाठी मात्र किती आहे, 145 सेंटीमीटर आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते की 150, 155 ह्याच गोष्टी माइंडसेट मध्ये असतात. परंतु इथं एसटीच्या महिलांकरिता, स्त्रीकरिता 145 सेंटीमीटर इथं उंचीची रिक्वायरमेंट आहे. तर पुरुषांसाठी 152
5 सेंटीमीटरची रिक्वायरमेंट आहे. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पहा फिजिकल टेस्ट आहे. फिजिकल टेस्ट आता ग्राउंडची चाचणी कशी होते? ग्राउंडची चाचणी तुम्हाला माहित असेल, पोलीस भरतीला 3 इव्हेंट असतात. पोलीस भरतीला किती 3 इव्हेंट असतात. त्याच्यामध्ये गोळा आहे, रनिंग आहे, 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर असेल पुरुषांसाठी. इथं मात्र एकच इव्हेंट आहे आणि तोही इव्हेंट कोणता आहे? 5 किलोमीटर तुम्हाला अंतर धावायचं आहे आणि 5 किलोमीटर साठी तुम्हाला इथं जे गुण आहेत, गुण किती? 80 मार्क्स आहेत 5 किलोमीटर साठी. आणि त्याच्यानंतर वेळ जो आहे, वेळ किती आहे याच्यामध्ये? 17 मिनिट वेळ आहे. 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर तुम्ही येत असाल 5 किलोमीटर तर तुम्हाला 80 पैकी 80 गुण मिळतात. जर तुम्ही 17 पेक्षा 18 19 मिनिट लावत असाल, मार्क तुम्हाला त्याच्या नुसार कमी जास्त होईल तुम्हाला. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला 80 गुण मिळवायचे असेल 17 मिनिटात 5 किलोमीटर रनिंग करणं आवश्यक आहे. स्त्री उमेदवाराकरिता किती आहे? 3 किलोमीटर आहे आणि 3 किलोमीटर मध्ये खास करून इथं धावण्याची प्रोसेस आहे. यालाही 3 किलोमीटरला 80 गुण आहेत आणि यांना जो वेळ आहे 3 किलोमीटर साठी किती आहे? 12 मिनिटाचा वेळ आहे. 12 मिनिट म्हणजे तुम्हाला माहित असेल एका किलोमीटरला काय आहे? 4 मिनिटामध्ये आपल्याला जावं लागेल. हा झाला एक फिजिकलचा इव्हेंट. एकच इव्हेंट आहे आणि एक इव्हेंट साठी आपल्याला 80 मार्क्स आहेत. आणि तुम्हाला माहित आहे लेखीसाठी गुण किती असतात आपले? लेखीसाठी 120 गुण आणि हे ग्राउंडचे 80, असे मिळून टोटल किती? 200 गुणांची ही भरती प्रक्रिया असते. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा फिजिकल टेस्टच्या नंतर आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल? लेखी परीक्षा. लेखी परीक्षा कशी असते याविषयी आपण बोलू. लेखी परीक्षा 120 गुणांसाठी असते. 60 प्रश्न असतात आणि वेळ मात्र 2 तास असतो. 2 तासामध्ये तुम्हाला 60 प्रश्न सोडवायचे असतात. आणि विषय कोणते कोणते आहेत पहा. पहिला विषय आहे सामान्य ज्ञान, जो विषय तुम्हाला 30 गुणांसाठी आहे, ज्याचे 15 प्रश्न असतात. बुद्धिमत्ता चाचणी आहे, याच्यामध्ये 30 गुण असतात, 15 प्रश्न असतात. त्याच्यानंतर मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरण इथं तुम्हाला माहित असेल 30 गुण, त्याच्यानंतर 15 प्रश्न. इंग्रजी व्याकरण आहे 30 गुण आणि 15 प्रश्न. असे जवळपास तुम्हाला किती? 120 गुण. आणि त्याच्यानंतर इथं प्रश्न किती झाले? इथं 60 प्रश्न झालेत. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये पहा भरतीला हे तिन्ही विषय येतात. आता इंग्रजी एकच विषय आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, भूगोल, पंचायत राज, राज्यघटना या गोष्टींचा समावेश असतो. चालू घडामोडी अशा गोष्टी याच्यामध्ये येतात. तर हे एक लक्षात ठेवा आणि याच्यासाठी तुम्हाला किती? 2 तासाचा वेळ असतो. याविषयी आपण समोर बोलू, अभ्यास कसं करायचं काय नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे पहा, याच्यात प्रश्नांचा स्तर जे आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी. आता याचा जो बेस आहे, एक्झामचा जो बेस आहे, तुम्हाला माहित असेल की आपल्याला किमान 10वी पर्यंतचा बेस पूर्ण अभ्यासावा लागेल. मग याच्यामध्ये पहा कोणता बेस असतो 10वी पर्यंतचा. आता सामान्य ज्ञानचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, याच्यामध्ये इतिहास असेल, त्याच्यानंतर भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, अर्थशास्त्र आणि इतर जे विषय आहेत यांचा तुम्हाला जो दर्जा आहे हे 10वी पर्यंतचा बेसिक अभ्यास करावा लागेल. आणि त्याचबरोबर इंग्रजीचा जो दर्जा आहे इंग्रजीचा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे 10वी पर्यंतच्या कन्सेप्ट नुसार आपल्याला ग्रामरच्या ही घटकांचा अभ्यास करावा लागेल. तुम्ही 10वीची इंग्रजीची पुस्तक पाहिलात असाल की नाही माहिती नाही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला घटक दिसून येतात कोणते कोणते प्रश्न किंवा कोणते कोणते चॅप्टर मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये. आजच्या भरतीमध्ये जर आपण बघितलं तर आर्टिकल आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे, इतर घटक आहेत. तर हे घटक बी आहेत. त्याच्यानंतर आता 10वीच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला डिग्री, व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, फिगर ऑफ स्पीच हे घटक दिसतात. 10वीच्या प्रत्येक पोएम मध्ये फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख आहे. पोएम म्हणल्यानंतर फिगर ऑफ स्पीच येणारच आहे. म्हणून तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, जे विद्यार्थी येत्या वनरक्षक भरतीसाठी तयारी करत असेल त्यांनी फिगर ऑफ स्पीच घटकाचाही अभ्यास करा. तर सांगायचं तात्पर्य, कारण दर्जाचा जो आहे हा कसा आहे 10वी पर्यंतचा आहे. तर तुम्ही इथं जे बेसिक तयारी करता या विषयांची, तुम्ही 5वी ते 10वी पर्यंत या जीएसच्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून घ्या. क्रमिक पुस्तकांचा, स्टेट बोर्डच्या क्रमिक पुस्तकांचा जर व्यवस्थित अभ्यास केलात, जीकेचा तुमचा अभ्यास सिस्टमॅटिक होतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही. आपण जीएसच्या साठी आता कोणते पुस्तक वापरायचे, काय वापरायचं याच्याविषयी आपण समोर बोलू. परंतु एक सांगू इच्छितो तुम्हाला,
की 10वी पर्यंतचा लेवल म्हणल्यानंतर आपल्याला GS असेल, इतर विषय असेल, क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. क्रमिक पुस्तकांमध्ये खूप चांगली माहिती दिलेली आहे. क्रमिक पुस्तकं झाल्यानंतर मग तुम्ही GS साठी एखादा ठोकळा वाचू शकता, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. तर ही एक तयारी करण्यासाठी ही एक ट्रिक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे, याच्यामध्ये परीक्षेचे आयोजन. आता परीक्षेचे आयोजन कोण करणार, काय नाही, TCS तुम्हाला माहित असेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण. मागच्या वेळेस 2023 मध्ये जी परीक्षा झाली, ही परीक्षा मात्र TCS नच घेतलेली होती. आता येणारी जी परीक्षा आहे, होऊ शकते TCSच घेणार आहे, याच्यात काही डाऊट नाही. आता ही परीक्षा कशी होणार आहे, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि याच्यामध्ये MCQ क्वेश्चन्स असतात, ज्याला बहुपर्यायी 4 ऑप्शन देतात, त्याच्यातून आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो. हा एक पॉइंट आहे जो परीक्षेचं आयोजन करणारा जो घटक आहे TCS आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, याच्यासाठी क्वालिफिकेशनसाठी आता आपल्याला एक्झाम क्रॅक करण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत. आता 120 गुण असतात, 120 गुण, त्याच्यानंतर किती 60 प्रश्न असतात. आता 60 प्रश्न, आता याला क्वालिफाईड होण्यासाठी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता 45% म्हणजेच काय आहे, म्हणजेच किमान तुम्हाला 27 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. 27 प्रश्न जर तुमचे अचूक आले नाही, मग तर तुम्ही वनरक्षक भरतीला पात्र ठरणार नाही आहात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही लेखीमध्ये ग्राउंडमध्ये तुम्ही 80 पैकी 80 जरी घेतलात, परंतु इकडे तुम्हाला 45% पेक्षा जर कमी मार्क्स मिळत असेल, तर तुम्हाला अर्थ नाही. याच्यामध्ये तुम्हाला 45% क्रॉस करणं आवश्यक आहे. म्हणजे 27 प्रश्न आहे, येऊन जाऊ शकतात, त्याच्यात काय डाऊट नाही. हा एक पॉइंट आहे. पहा, त्यानंतर आहे वेतन. सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा असते की पगार किती असतो, सॅलरी काय आहे. सॅलरी पहा, याच्यामध्ये गट क दर्जा आहे. सॅलरी 7 पे नुसार, 7व्या वेतन आयोगानुसार 21,700 ते 69,100 पर्यंत सॅलरी असू शकते. त्यामध्ये कशा प्रकारे वाढ होईल काय नाही लागल्यावर तुम्हाला समजून जाईल, पण एक बेसिक पॉइंट लक्षात ठेवा, 21,700 ते 69,100. त्याच्यानंतर पहा, अधिक महागाई भत्ता आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर सुद्धा भत्ते दिल्या जाते. याच्यासाठी वनरक्षकसाठी पेमेंट चांगली आहे, नोकरी पण चांगली आहे. त्यानंतर पहा, वेतन झालं. आता आपल्याला कोणते कामं करावे लागतात. आता वनरक्षकसाठी कोणकोणते कामं करावे लागतात, या गोष्टी समजून घेऊ. तुम्हाला जंगलाची गस्त घालावं लागेल, ज्याला पेट्रोलिंग म्हणतो आपण. वन्यजीवाचं संरक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर अनधिकृत अतिक्रमण जर झालेलं असेल, त्याला रोखायची जबाबदारी आहे. वनसंपत्तीचं संरक्षण करायचं आहे. वनदुरुस्ती व वृक्षारोपण कामात सहभाग करायचा आहे. वनग्रह व पोस्टाची देखरेख करायची आहे. नैसर्गिक आपत्ती काळात मदत करणे आणि जनजागृती आणि शालेय सहलींना मार्गदर्शन करणे, एवढ्या जबाबदाऱ्या या वनरक्षकाच्या असतात. कारण तो प्रोटेक्टर म्हणून काम करतो, तर ही जबाबदारी आहे. जंगलाच्या सहवासात, निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाची पण सेवा करायची आणि त्याचबरोबर लोकांना सुद्धा काय करायचं आहे, जाणीव जागृती करून द्यायचं आहे. निसर्गाचं महत्व समजावून सांगायचं आहे. जे विद्यार्थी शाळा जंगलाला भेट देतात, त्यांना काय करायचं, मदत करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं, ह्या जबाबदाऱ्या असतात. त्याच्यानंतर पहा, प्रमोशन कसे होते. आता तुम्ही वनरक्षक म्हणून जरी थांबलात, त्याच्यानंतर तुम्हाला तयारी करायची नसेल, तर तुम्हाला वनरक्षक राहिल्यानंतर मग एक 8-10 वर्षाच्या नंतर तुम्हाला वनपाल पद मिळू शकते, जर काम चांगलं व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह किंवा प्रॉपर असेल तर. मग त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्षाच्या नंतर वनपालच्या नंतर मग फॉरेस्ट रेंजर पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. एक लक्षात ठेवा. आणि परीक्षा जर देऊन गेलात तर मग लवकर प्रमोशन होते. जर न करता जरी आपण केलो तर या गोष्टी याच्यामध्ये होतात प्रमोशनच्या रिगार्डिंग. पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय आहे अभ्यासाचे नियोजन कसे करावे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे, कारण आपण या अभ्यासाच्या आधारावरच वनरक्षक बनू शकतो. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माहित आहे 2 इव्हेंट आहे. ए आपला जो आहे लेखीचा भाग आहे, आपण बोललो थोड्या वेळापूर्वी, ज्याच्यामध्ये 120 गुण असतात. आणि त्याच्यानंतर दुसरा जो बी आहे, जो आपला ग्राउंड ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये 80 गुण असतात. आता तुम्हाला ह्या 120 गुणांसाठी 4 विषयांचा अभ्यास करावा लागेल. आणि हे जे 4 विषय आहेत, 4 विषयांना तुम्ही वेळ किती द्यायचा, तर माझ्या मते तुम्ही किमान 8 तास तरी वेळ त्यांना द्यायला पाहिजे. आता हे 8 तास तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूल नुसार तुम्ही नियोजन करा. तुमच्या अभ्यासाच्या
शेड्यूलनुसार, कारण कसं आहे प्रत्येक विषयाला योग्य तो वेळ देता आला पाहिजे. जीएस विषय खूप मोठा आहे, बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो, खूप सारे विषय असतात. जीएस म्हणजे फक्त चालू घडामोडी तर येत नाहीत, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, पंचायत राज या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या शेड्यूलनुसार 8 तास तरी वेळ त्या घटकांना द्या, 4 विषयांना. आणि त्याच्यानंतर हे जे अभ्यास तुम्ही जे करता, अभ्यास करताना त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. कधीही अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. महत्वाचं जर काम राहिलं ज्याच्याशिवाय म्हणजे आपल्याला जाणं किंवा उपस्थित राहणं खूप आवश्यक आहे, पर्याय नसेल, अशा वेळेसच अभ्यासामध्ये थोडा ब्रेक राहिला तर काही विषय नाही. परंतु छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर आपण या अभ्यासाकडे खंड पडू दिलात किंवा आपण दुर्लक्ष केलं तर आपली मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपण सकारात्मकता ठेवली पाहिजे. सकारात्मकता, कारण बरेच विद्यार्थी निगेटिव्ह पण होऊन जातात. रिझल्ट येईल नाही येईल माहित नाही, भरती कधी निघेल. बाबा भरती कधी निघू द्या, कारण भरती निघणारच आहे, याच्यामध्ये काय डाऊट नाही. जेव्हा निघायची तेव्हा निघणारच आहे. माझ्या बोलण्यानं तुमच्या बोलण्यानं लवकर निघेल अशातला प्रकार नाही, परंतु आपली तयारी सातत्य ठेवायची. आणि दुसरी गोष्ट असा अभ्यास करायचा की बाबा आपल्याला काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये पेपर द्यायचा आहे, जशी तयारी करतो त्या प्रकारे आपण तयारी ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये आपला जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये कसल्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट करायचं नाही. जिद्द ठेवायची, व्यवस्थित प्रकारे अभ्यास करायचा, दूरदृष्टी ठेवायची. अभ्यास जर नाही केलं नाही लागलो तर काय होते तुम्हालाही माहित आहे. यासाठी लेखीचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये खंड न पडू देता व्यवस्थित प्रकारे केलं पाहिजे. तर राहिला विषय क्लासचा, जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला अकॅडमी लावण्याची इच्छा असेल, तुम्ही लावू बी शकतात. आणि तुम्ही जर जुने असाल, तुमच्या क्लासेस वगैरे झालेले असेल, तर मग तुम्हाला क्लासेसची गरज आहे नाही हे तुमच्यावर डिपेंड करते. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, लेखीचा अभ्यास करताना प्रॉपर मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित अभ्यास केलं पाहिजे. राहिला विषय पुस्तकांचा, कोणते पुस्तक वाचायचं काय नाही, कोणतेही पुस्तक घ्या, तुम्हाला जे योग्य वाटले ते दर्जेदार लेखकाचे प्रकाशनाचे पुस्तकं घ्या, ज्याच्यामुळे तुमचा फायदा झाला पाहिजे. आणि 10 पुस्तकं जमा करण्यापेक्षा एकच पुस्तकाला आपण बऱ्याच वेळेस वाचू, ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल, आपला रिव्हिजन होईल. ही पुस्तक आली, ती पुस्तक आली, इकडे तिकडे असं नाही करायचं. त्याच्यामध्ये जे पुस्तक आपण घेतलो त्या पुस्तकांचा रेग्युलर अभ्यास केला पाहिजे. चालू घडामोडीला तुम्ही पुस्तक बदला, अपडेट ठेवा, काही विषय नाही. परंतु जे आपले उर्वरित जे 2-3 विषय आहेत, बुद्धिमत्ता असेल, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान असेल, मराठी असेल, त्याच्यानंतर जे इंग्रजी असेल, यांच्यासाठी मात्र दर्जेदार लेखनाचे योग्य ते पुस्तकं तुम्ही घ्या. त्याच्यानंतर राहिला विषय ग्राउंडचा. ग्राउंडला सुद्धा वेळ तुम्ही व्यवस्थित द्या, किमान 2 तास तरी तुम्ही ग्राउंडला वेळ द्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस व्यवस्थित करा, टायमर लावून प्रॅक्टिस करा, कारण किती वेळ आता आपण पोहोचायलो, काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे, काय नाही, शरीराकडे तब्येतीकडे लक्ष देऊन व्यवस्थित प्रकारे निरीक्षण करून तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करा. आणि याची ही सगळ्यात महत्वाची की जी आहे, चाबी जी आहे, ती चाबी मात्र काय, सातत्य आहे. सातत्याशिवाय पर्याय नाही. सातत्य जर आपला थांबला, आपण त्याच्यामध्ये 4-5 दिवस जरी गॅप केलो तर आपली 8 दिवसाची मेहनत वाया जाणार आहे. यासाठी सातत्य ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे, माइंड शांत ठेवून काम करायचं आहे. जे विद्यार्थी शांत मनानं अभ्यास करतात, दूरदृष्टी ठेवून करतात, इतरांचं ऐकून घेत नाही, तेव्हा मात्र काय त्यांची जी बाजू आहे ती बाजू मजबूत होणारच आहे. आपण आपल्या कामावर फोकस करायचं. कोण काय बोलत आहे, काय बोलणार आहे याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण प्रत्येक जण लेक्चर देत बसतो, असं नाही तसं आहे, असं आहे तसं आहे, काहीच नाही. आपलं आपलं काम व्यवस्थित करायचं. फक्त क्रॉस चेकिंग करत बघायचं की आपण जे करत आहोत तो मात्र प्रॉपर वेने चालू आहे की नाही, हे आपण मात्र चेकिंग करत अभ्यास करायचा आहे. त्यासाठी योग्य तो मार्गदर्शन घ्या, चांगले मित्र बनवा आणि चांगली संगत ठेवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेणेकरून आपला टार्गेट आपल्याला पूर्ण व्हायला सोपं जाईल. पहा, स्पर्धेची तयारी करणारे विद्यार्थी थोडं संयम ठेवून केला तर व्यवस्थित आहे. कारण कसं आहे, आपल्याकडे एकतर हा जीवनाचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि वेळ पण असतो. इथेच मात्र काय आहे, आपण कुठेतरी फ्लो मध्ये वेगळे डिसिजन घेतो, जाऊ दे मी करत नाही, सोडून देतो, किती दिवस करू, अपयश अपयश अपयश. पण संयम ठेवावा लागेल, कारण जेव्हा सक्सेस जवळ येत असते तेव्हा मात्र आपल्याला असे विचार येतात की नाही, आता आपलं अवघड आहे, होत नाही असं वाटते. त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवा. त्याच्यानंतर पहा, शेवटचा महत्वाचा विषय आहे PYQs आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, PYQs दररोज सोडवा, कारण PYQs ला पर्याय नाही. तुम्ही जेवढे PYQs सोडवशाल तेवढं तुमचा अभ्यास चांगला होईल. जे मागच्या वर्षी आलेले जे क्वेश्चन्स असतात ते. आता इंग्रजी विषय जे आहेत, इंग्रजी विषयाचे तुम्हाला सांगायला, जेवढेही समजा आजपर्यंत वनरक्षक भरतीचे पेपर झालेत त्याचे जर तुम्ही PYQ केलात ना, याच्यातली बरीच व्होकॅब्युलरी तुमची कव्हर होऊन जाते. कारण कसं आहे, कारण प्रत्येक एक्झाम मध्ये व्होकॅब्युलरी वर आधारित बरेच प्रश्न आलेले आहेत. तुम्ही मागच्या
जेवढेही काही पेपर झालेले आहेत, जेवढ्या शिफ्टमध्ये झालेले आहेत, सगळ्या पेपरचा PYQचा अभ्यास करा तुम्ही. PYQला पर्याय नाही. आता तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 1-2 पेपर तरी सोडवले पाहिजे सगळ्या विषयाचं. आणि त्याचबरोबर ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित नाही, तो प्रश्नाचं उत्तर आपल्या माइंडमध्ये सेट करून टाकायचा. कारण PYQच्या माध्यमातून आपल्याला जो अभ्यास आहे योग्य दिशेने जातो. कारण आपल्याला हा सांगतो ना, प्रिव्हियस इयर झालेले क्वेश्चन्स आहेत, आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या मार्गाने नाही जायचं, हा एक विषय आहे. आणि राहिला विषय शेवटचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्लिशच्या ग्रामर विषयी आणि त्याचबरोबर व्होकॅब्युलरी विषयी थोडं बोलतो. आता व्होकॅब्युलरीमध्ये आता तुम्हाला एक सांगतो बघा, इंग्रजीचा जो ग्रामरचा जो भाग आहे, याकरिता तुम्ही योग्य ती पुस्तक घ्या आणि त्याचबरोबर त्या पुस्तकाचं व्यवस्थित रिव्हिजन करा. आणि राहिला विषय व्होकॅब्युलरीचा, व्होकॅब्युलरीला तुम्ही काय करा, दैनंदिन जीवनात येणारे जे काही असेल त्या व्होकॅब्युलरीचा तुम्ही अभ्यास करा. दररोज आपण बोलल्याप्रमाणे 10-15 जरी शब्द आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला नक्कीच व्होकॅब्युलरीचा काय फायदा होऊन जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पर्यायातून बी उत्तर काढता येते. बरं, तुम्हाला माहित आहे पर्यायातून बी उत्तर काढता येते. यासाठी आपल्याला काय 15 प्रश्न कसे कव्हर होतात बघा, जेणेकरून आपला रिझल्टच इंग्रजीवर डिपेंड करतो. कारण बरेच विद्यार्थी इंग्रजीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे वनरक्षकाकडे ते अपेक्षा करत नाहीत. तर शेवटचा मुद्दा हा आहे की जेवढेही पेपर झालेले आहेत त्याचा तुम्ही दररोज सराव करा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातले जे प्रश्न आपल्याला माहिती नसेल त्याचं उत्तर तुम्ही एकदा माइंडमध्ये सेव्ह करून घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूया इथं. आजच्या या व्हिडिओमध्ये एकंदरीत वनरक्षक भरती अभ्यासक्रम, पात्रता, निकष, ग्राउंड, लेखी, अभ्यासाचं नियोजन या सर्व गोष्टीवर आपण बोललो. थांबू आपण. पुढील व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारे वनरक्षक भरतीचे जे काही PYQs असेल याच्यावर आपण चर्चा करूयात. धन्यवाद.